धान्य पुरवठ्याचं काम करते। तांदूळ कुणालाच दिलं जात नाही, सर्व तांदूळ आफ्रिकेला पाठवते एक्सपोर्ट करून। आम्ही 2 वेळा सांगितलं, पत्र दिलं, अजिबात नाही, चौकशीच करत नाही। तुम्ही पण पत्र दिलं, मी पण पत्र दिलं, तक्रार आली आमच्याकडे म्हणून आम्ही पत्र देतो, चौकशी केली। एवढा फ्रॉड चाललेला आहे, आफ्रिकेला पाठवतो। आणि हा भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आहे। अरे भ्रष्टाचाराने बरबडलेला महाराष्ट्र आहे। ठेकेदाराच्या किमती वाढवून द्यायच्या, वरचे पैसे वसूल करायचे, कमिशन खोरी किती वाढली। एक आमदार सांगतो याच सभागृहामध्ये, अध्यक्ष महोदय, इकडे या सभागृहाचे लोकप्रतिनिधी सांगतात बाहेर 35% कमिशन। मी कार्यकर्त्यांना वाटलं म्हणून सांगतो 35%। कोणत्या कामाचं कमिशन आहे याची चौकशी होणार की नाही? आणि देणारे 35% कमिशन देतात, म्हणजेच हे राज्य 35% कमिशन खोरीचं राज्य झालेलं आहे। हे आमदारच मान्य करतात, मान्य केलं आहे। 35 कोटी नाही, 35%च म्हणलं, कामाच्या 35% म्हटलं। ते आता झालं तेवढंच झालं, तुम्ही म्हणा 35% म्हणा, 35 कोटी म्हणा, पण कमिशन म्हटलं ना सुधीर भाऊ, हे कमिशन खोरी केली ना त्यांनी। आता कार्यकर्त्याचं नाव सांगतो तो, हे संपूर्ण राज्य भ्रष्टाचारामध्ये बुडालेलं आहे। हे राज्य विकलं गेलं आहे, गहाण केलं गेलं आहे, या राज्याला गहाण ठेवलं आहे। 11 लाख कोटीवर कर्ज गेला अध्यक्ष महोदय।